पेडगावचं मैदान आणि पेडगावच्या मैदानावर एक कोंबडवाडीचा मैबा म्हणून मित्रांनो पहिल्यापासून वासरू पळते आणि ह्याच्यावर पहिल्यापासून मला वाटतं ह्याच्याविषयी कंटिन्यू म्हणजे मालकाचं आमचं फोन चालू असतं आणि कुणाचा पण अंदाज चुकवू शकतं असं वासरू होतं. आम्ही म्हणलेलं पण कसं नियोजन झालं आजचं. आज घरचीच गाडी पळाली. आपले सरपंच आणि माहिब्या पळाला. सुंदर अशी गाडी पळाली. सेमी 3 मध्ये पळाली आणि फायनलसाठी पात्र झाली. मैब्या कोंबडवाडीचा मैब्या म्हणून नामांकित बैल आहे मित्रांनो. वासरू मला वाटतं आता दुसरंच आहे ना. दुसरं वासरू आहे आणि त्या विश्वास ठेवत नव्हतं कोण. म्हणजे जर मोठ्या बैल मालकाला पैरा मागितला तर मला वाटतं तुम्हाला नाही म्हणत होती, पण तुम्ही आता तुमचं घरचं पण गाडी पाहिजे आहे त्यामुळं घरची गाडी चांगली पळाली आणि सरपंच पण अंधारात म्हणजे आता बरेच दिवस अंधारात शिव पण बरेच दिवस अंधारात म्हणजे आता स्टॉपला नव्हती, पण आज त्यांनी दाखवून दिलं की काय नाही. खूप जणांना पैरे मागितले पण कोणी पैरे दिले नाहीत. एवढे टॉपचे आहेत त्यांना सगळ्यांना पैरे मागितले पण कोणी पैरे दिले नाहीत. आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं, तेवढंच आम्हाला समाधान आहे. कसं वाटत होतं आज रात्री आपण. माहिती तर होतं की आतापर्यंत त्या गाडीने इथं मार नव्हता खाल्ला, त्यामुळे आज 100% गॅरंटी होती की नंतर लागलो की आज कोण पण असलं तरी आज आपण राहणार. म्हणजे सरपंच आणि मैब्या यांना मार्क खालणार या पाठीवर. या पाठीवरती कधीच आतापर्यंत मार नाही खाल्ला. 3 वेळा गाडी पळाली, 2 वेळा गाडी आपली बसली होती पण ती तास पलटी झाल्यामुळे तेव्हा निकाल नाही भेटला. नंतर परत आपण 2 नंबर केला ना, 3 नंबर केला आणि आज हिंद केसरीला पात्र झालो. आज किती नंबर गटात किती नंबर पळाला. 30 मध्ये 4 मध्ये पळालो. सेमीला 3 मध्ये 4 मध्ये पळालो. 30 तास आलं. 30 तास आलं. ज्यावेळेस तास लागले त्यावेळेस तुम्ही ओळखले आज राहणार आपण कोणी पण. आज 100% गॅरंटी होती. ज्या सेमीला 4 नंबर तास पुकारलं तेव्हाच का माहित होतं की आज आपण 100% राहणार तर का 100% राहणार. मैब्यांच्या मालकांना नाव काय. विनोद चव्हाण कोंबडवाडी, आकाश फौजी कोंबडवाडी. काय सांगचाल मार काय भरपूर मार्क आहे पण जीव पण तेवढाच आहे, कारण घरच्या गाईचं वासरू आहे. त्याने आज घरच्या गाईचं वासरू आज गावातले पण लय जणांनी नावं ठेवली पण आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं. शेवटी गावाला कधी हिंद केसरीचा किताब नव्हता भेटला पण आज कोंबडवाडीला हिंद केसरीचा किताब भेटला. हेच खूप मोठं म्हणजे असं मन भरून येतं नाही का. आता अधिक पैलवान मला वाटतं त्यांच्या पण नावा पळतो कसं ते आपण म्हणजे आपण आपली परिस्थिती गरीब आहे. आपल्याला एवढे मोठे मोठे पैरे झाले नसते, त्याच्यामुळे आपण दोघात बैल ठेवायचा म्हणून असं ते केलं. आज त्यांनी जे म्हणजे त्यांच्याकडे पण दिला पण त्यांनी पण आज सार्थ करून दाखवलं. असं कधी म्हणजे वाटलं नाही की नाही का की आपण दुसऱ्याच्या दावणीला दिलेलं आहे. आज ती पण तुमचं असलं ते पण घरातले असल्यागत असं कधीच नाही असं झालं. शेवटी सगळी नाही का म्हणजे जवळचीच आमच्या गावाचे शेजारीच गाव आहे का असं काही नाही. आता बैल कुणा बस असतो आपला अधिक अण्णांकडे असतो. हां आता सगळे नियोजन सगळं नियोजन तेच करतात. आज सरपंच मध्ये पळायला भेटला तुम्हाला एक प्रकारे. म्हणजे त्यांच्या नियोजनात पोहतो किंवा त्यांच्याकडे असल्यामुळं किंवा त्यांच्या नावा पळत असल्यामुळं तुम्हाला मोठी मोठी नियोजन भेटते मला. हो बरोबर आहे, कारण आम्ही घरनिकीच्या राजाबरोबर पण पळालो. आमच्याकडे बैल असता तर आम्ही घरनिकी आम्हाला भेटली नसती. आज त्यांच्याकडे आहे म्हणून आज सगळ्यात टॉपमध्ये आपण पळालेलो आहे. गिरवीचा माऊली झाला, अंबरनाथचा बादल झाला, घरनिकीचा राजा झाला, सगळ्यांमध्ये पळालेलो आहे. त्याच्यामुळं असं कधी वाटलेलं नाही का की आपण चूक केली की देऊन असं कधीच मनात पण कधी विचार नाही आला. मोकळ्या मनाने दिला म्हणा. मोकळ्या मनाने आपण दिला. ते पण त्यांचं पण खूप जीव आहे. आता हा सम्या ह्याच्या हातावरती बैल असतो, सगळ्यांना मारतो पण ह्याला कधी बैल लय रागीट आहे. काय म्हणायचं बैल रागीट आहे, त्याला राग खूप आहे. त्याला राग आहे, पहिल्यापासूनच राग आहे. अंगावर धावूनच जातो बैल. लंपी तुमच्याकडे आल्यावर झाला का तिकडे. कोंबडवाडीत असतं म्हणजे बारकं होतं वासरू तेव्हाच लंपी 6-7 महिन्यात असतं तेव्हा लंपी झालेला. म्हणजे फुल लंपी झालेला, त्याला कुठंच काहीच दिसत नव्हतं त्याला. त्याला आम्ही आहे ना लंपी जेव्हा झालता 2-3 महिन्याचा होता तेव्हा आम्ही आहे ना वाड्यामध्ये सोडून दिलेला होता. का बरं की बरा होणार नाही म्हणून, पण तो नंतर खायला लागला. त्याच्यानंतर त्याची तुझ्या मनानं कारण लंपी झाल्यामुळं बाकीच्या जनावराला काय होईल म्हणून आपलं तिथं त्या साईडला ठेवला त्याला. त्या साईडला ठेवलेला होता पण म्हणजे एक प्रकारे सोडून नाही देणार पण आपलं चर तिकडे साईडला आपलं ठेवलेला होता, आपल्या बांधलेलाच होता. पण ते ऊस होता, ते ऊस परत गवत खायला लागला तेव्हा
आशा आली नाही का. मग नंतर त्याला नंतर हळूहळू तो झाला बरोबर. जेव्हापासून त्याला लंपीतनं त्याला बरोबर काढला ना तेव्हापासून त्यांनी कधीच आमचं नाव नाही खाली करून दिलं. म्हणजे एक प्रकारे पाणी बिन तिथंच वाढत प्यायचा. हा सगळं तिथंच प्यायचं. म्हणजे एक प्रकारे बघा मित्रांनो, लंपी झाल्यानंतर अनेक वासरं अशी आहेत लंपीतनं. माझं पण वासरू ही लंपी झाल्यानंतर बाकीची जनावराला लंपी होईल म्हणून बांधायचं कुठं, मग घरात बांधलं, मग सगळे माणसं बांधलं आणि बाकीची गोट्यात. तर एक त्यानं पण 2-3 गुलाल केलं आता लागा तर फेडलं, म्हणजे पांग फेडलं. तसं लंपीतनं तुम्ही त्याला झटला त्याचं कुठेतरी त्यानं पांग फेडलं. हो 100%. त्याच्यापासून कधीच आम्ही मार नाही खाल्ला. काय मार खाल्ला असेल ते आमच्या चुकीमुळेच आम्ही मार खाल्लेला आहे. नाही तर जाईन तिथं आम्ही गुलाला 100% राहू शकतो. आम्हाला त्या माफीचे पैरे तरी भेटले तर आम्ही 100% कुठल्या पण मैदानामध्ये राहणार, तर का 100% राहणार. कोंबडवाडीचा माहिती आहे मित्रांनो, जर गाडी जर असेल तर जीव देईल, पण बाबा गाडी सोडणार नाही कुणी पण असू द्या. मग ती म्हणजे जर त्याला आता त्या गाडी होती कशी, गाडी त्यावर चांगलीच होती. जेवढी गाडी पळेल त्यापेक्षा जास्त बैल पळणार. गाडी देत नाही. गाडी अजिबात येत नाही. एकदा बैलानं तोंड काढलं की ती कडव तोंड काढूनच पळणार. मग दुसरा बैल पळू अगर ना पळू, स्वतः जीवावर काढला होती ती. भरपूर राग आहे त्याला. रागलं आहे त्याला. बरं तुम्हाला कसं, तुमची नजर कशी पडली बाबा हे घ्यायचं नियोजन? वासरू आम्ही इथंच बघितलेलं पेडगावला. वासराना 2 छकड्यानं गट काढलेला, फक्त गाडी निकाला लॉबी झाली. आणि त्यानंतर आम्ही वासरू लिमसोडमध्ये बघितलं. तिथंच आमचं ठरलं की बाबा ह्या वासराचा करार करायचा आणि नियोजनात आपले ठेवायचं. आणि कारण तुमच्याकडे पोहते. हो नियोजनात आपले असते. मित्रांनो बघा, कोंबडवाडीचा महिप्या ही मागच मुलाखत घ्यायची होती. ह्याला स्टार आहे तर किंवा मी मागच सांगणार होतो की बाबा हे वासरू काय तर घडी होईल, परंतु आपली चुकामुक झाली. काय म्हणायचं? हो थोडीशी चुकामुक होत झाली. ते तुम्ही बाईट घ्यायला येत होता पण अंधार पडल्यामुळे आम्हीच तेव्हा निघून गेलेलो होतो. त्याच्यामुळे जरा तेव्हा घेता आली नाही, पण आज योग आला आणि आज केला. मित्रांनो, पळणारा बैल कधी लपून राहत नाही. तुम्हाला सांगतो, ज्याच्या अंगात पळ आहे ते लपून राहत नाही. आज ना उद्या परवा 100% वर येतो. आणि कोंबडवाडीचा माहिती आहे असा बैल आता दुसरा आहे, अजून चौसा आहे. म्हणजे अजून जसजसं मोठा होईल तसा तो त्याचा रंग दाखवणार, अजून जास्त रंग दाखवणार. आता स्पीड मला वाटतं पहिल्यापेक्षा आता लय स्पीड लावायला लागला आदतपेक्षा आता दुसऱ्या स्पीड जास्त वाढली. आता एक दात बीत पाडला की मग 74 अजून स्पीड लावणार. बरं मारते सगळ्याला. आता मारते सगळ्यांनी मारायला लागले, पण त्याच्यावर जीव जाडलाय त्यामुळे त्याला आता काय हे करू वाटण झाले. चला मित्रांनो, धन्यवाद.